शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. नमस्कार श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो. आता विविध विषय म्हणजे कुठले, तर आपल्या स्वतःशी निगडीत असणारे काही प्रश्न किंवा लोकांना त्या विषयीची माहिती मिळणं, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकजागर या कार्यक्रमातून आपण नेहमीच जाणून घेत असतो. तसंच आज आपल्याला महत्त्वाची माहिती देण्याकरता आपल्या अमरावती आकाशवाणीमध्ये लोकजागर या कार्यक्रमात प्राचारण केलं आहे श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील प्राचार्य डॉक्टर गजानन नामदेव जाधव सरांशी. चला तर आपण त्यांच्याशी लोकजागर या कार्यक्रमात भरपूर अशी माहिती करून घेऊयात. सर, लोकजागर या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, आपण श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा येथे प्राचार्य म्हणून काम करत आहात. तर माझा सुरुवातीला हाच प्रश्न असेल की प्राचार्य हे पद जेव्हा तुमच्याकडे आलं तर पूर्ण विद्यार्थ्यांना सांभाळणं हे खूप कठीण काम असतं आणि सगळ्यांना घेऊन चालणं हे देखील खूप कठीण काम असतं. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण शिक्षण घेत असतो, शिक्षण घेत असताना 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीला काही विषयांची निवड करावी लागते आणि सहसा ग्रॅज्युएशनच्या मुलांना जर विचारलं तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे काय, कारण शिक्षण जर वाढवायचं असेल तर PhD करावी लागते, आणखी भरपूर काही गोष्टी आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तरुणांनो. खरं तर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकत असताना आपल्याला असं वाटतं की हे जे शिक्षण आहे हे साधारणतः 3 वर्षाचं आहे. त्यानंतर PG करायचं ते 2 वर्षाचं आहे. त्यानंतर आपल्याला संशोधन करायचं असते आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बरीच मानसिकता आणि वेळ त्याच्यामध्ये जात असतो. त्यासाठी 5 ते 6 वर्ष नक्कीच आपल्याला संशोधनासाठी लागत असतात. परंतु आजच्या विद्यार्थ्यांना असं झालं आहे की मी ग्रॅज्युएट झालो आहे, मी पदवीधर झालो आहे आणि मला त्वरित काम मिळालं पाहिजे, मला पैसे मिळायला पाहिजे. बरोबर. तसं न करता शिक्षण हे मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी आणि समाजामध्ये त्याचं चांगलं स्थान निर्माण करण्यासाठी, आनंददायी जीवन जगण्यासाठी फार आवश्यक असतं. त्यामुळे समूळ अगदी मुळापासून ते शिक्षण आपण घेतलं पाहिजे आणि ते जास्त आवश्यक असते. तरुणांनो, खरं तर शिक्षणामध्ये खूप आनंद आहे. आपल्याला त्याच्यामध्ये समरस होता आला पाहिजे. आपल्या आवडीची विद्याशाखा आणि विषय आपल्याला निवडता आले पाहिजे. आपल्याला जे आवडतं ते कौशल्य प्रदान असेल किंवा साहित्य असेल, ज्ञान असेल, विज्ञान असेल, माहिती असेल, तंत्रज्ञान असेल, ज्या विषयामध्ये किंवा खेळ असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा त्यामध्ये संगीत असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला रुची घेता आली पाहिजेत आणि ज्याच्यात आपल्याला रुची आहे त्याच्यामध्ये आपण आपलं नाव कोरलं पाहिजे, आपण आपलं तसं शिक्षण घेतलं पाहिजे. खूप छान सांगितलं सर की ज्याच्यामध्ये आपली आवड आहे त्याच्यामध्ये जर आपण शिक्षण घेतलं तर आपण नक्की समोर जाऊ शकतो. पण आता असं जाणवतं आहे की आपण शिक्षण घ्यायचं आहे, आपले मित्रमैत्रिणी तिथे शिक्षण घेतात आहे किंवा या फील्डमध्ये जातात आहे म्हणून आपणही त्या फील्डमध्ये गेलं पाहिजे. हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती म्हणजे या ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऍक्च्युअली या विद्याशाखाकडे जास्त विद्यार्थी जातात, त्यांचं तिकडे आकर्षण असते. जसं की विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे, मॅनेजमेंटमध्ये काहीतरी पदवी करायची आहे, द्विपदवी करायची आहे किंवा विज्ञान विद्याशाखेमध्ये त्याला पदवीधर व्हायचं आहे, द्विपदवीधर व्हायचं आहे. कला शाखेकडचा ओढा विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे. परंतु ज्ञान विज्ञान ह्या विद्याशाखा आपल्याला म्हणजे विविध वस्तू निर्माण करून देण्यासाठी यासाठी त्या निर्माण झालेल्या असतात. परंतु माणूस घडवण्यासाठी किंवा माणसाला मोठं करण्यासाठी, समाजामध्ये सुस्थापित असा समाज उभा करण्यासाठी कला शाखा ही काम करत असते. आणि म्हणून सामाजिक सोशल इंजिनिअरिंग या शब्द आपण जो वापरतो तर तो खरं तर या आर्ट शाखेतनंच आलेला आहे. आणि म्हणून इतर इंजिनिअरिंगपेक्षा सोशल इंजिनिअरिंग ते कला शाखेतनं जे मिळतं ते खूप महत्त्वाचं आहे. ते माणसाला निरोगी समाज निर्माण करण्यासाठी फार महत्त्वाचं असते. कुटुंबामध्ये आज खूप कलह वाढलेला आहे, ज्ञानविज्ञानाचा स्फोट झालेला आहे, भरपूर डिग्री आहे, सामाजिक स्वास्थ्य नाही, शांतता नाही, आनंद नाही आणि भरपूर पैसा पण आहे, चांगलं घर पण आहे. परंतु आनंदी व्यक्ती जर नसेल आणि त्या सगळ्या जगण्याचा त्याला आनंद घेता येत नसेल तर मला असं वाटतं त्याचं कारण
हे मूळ कारण सुद्धा शिक्षणच आहे. आणि म्हणून आपल्याला मुळातून जिथं आपला आनंद आहे, मग ते संगीत असेल, नाटक असेल, वारकरी संप्रदायाचे किंवा संत साहित्याचा त्याचा अभ्यास असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला आकृष्ट करत असतात. त्या विषयाकडे आपण आकृष्ट झालो पाहिजेत आणि तिकडे जाऊन आपल्या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद शोधला पाहिजे, असं मला तरुणांना सांगायचं आहे. खरंच सर, तुम्ही खूप छान सांगितलं की शिक्षण हे आयुष्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण आयुष्य जगत असताना शिक्षणासोबतच आपले कलागुण आहेत, हे जे सगळं शिकवलं जातं हे कला महाविद्यालयातून नक्की शिकवलं जातं. आणि आपला आनंद द्विगुणित करून आपलं जीवनही सुंदर करायचं आहे आणि आपल्या जीवनासोबत दुसऱ्याचंही जीवन कसं सुंदर करता येईल हे नक्कीच या शाखेतून आपल्याला शिकायला मिळतं. पण सर, आता आमच्या श्रोत्यांना देखील आनंदित करायचं आहे, तर पहिलं गीत आपल्या श्रोत्यांना कुठलं ऐकवाल? खरं तर मी मनापासून तरुणांना सांगेल की संगीत ऐकत जा, गाणे ऐकत जा. मराठीमध्ये खूप अर्थपूर्ण अशी गाणी आहेत, परंतु या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे हे गाणं मला खूप आवडतंय. असे अनेक कितीतरी गाणे आहेत. त्याचबरोबर अनेक भूपाळी आहेत, वारकरी संप्रदायातले अभंग आहेत. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आनंदच देत नाही, तर आपल्याला संयम, शांतता, नियम शिकवत असतात आणि जगण्याची मूल्य देत असतात. आणि या जगण्याच्या नैतिक मूल्यातनं मनुष्य हा जगण्यासाठी त्याला त्या ठिकाणी बळ मिळते आणि मिळालेलं बळ हे कुठेही मानवी जीवन वाया जात नाही. मला असं या तरुणांना सांगायचं आहे की म्हणून आपण संगीत ऐकलं पाहिजे आणि आपल्या आवडीची गाणी ऐकली पाहिजेत. चला श्रोते हो, आपण ऐकूयात छानसं हे गीत. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. सहा ऋतूंचे सहा सोहळे, सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. बाळाच्या चिमण्या
ओठातून बाळाच्या चिमण्या, ओठातून हाक बोबडी येते, बाळाच्या चिमण्या, ओठातून हाक बोबडी येते. वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते. नदीच्या काठी सजनासाठी, नदीच्या काठी सजनासाठी गाणे गात झुरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत श्री शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील प्राचार्य डॉक्टर गजानन नामदेव जाधव सरांशी. गजानन सर, आपलं शिक्षण हे कुठे झालं, कसं झालं आणि आपल्या बालपणाविषयी आपण काय सांगाल? हे बघा तरुणांनो, मी खेड्यात जन्माला आलो. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत झालं, गावात झालं. तिथे 1ली ते 4थी पर्यंत शाळा होती. त्यानंतर आम्हाला पायी जाऊन म्हसला या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागला, कारण तिथे जवळपास कुठे शाळा नव्हती. आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचं, 2.5 किलोमीटर जाणे, 2.5 किलोमीटर परत येणे, दररोज इतका व्यायाम होत होता. आणि आम्ही कधीच थकलो नाही, कधीच कंटाळलो नाही, कारण आम्ही शेतकऱ्याची मुलं होतो. आणि त्यामुळं आमच्या मनामध्ये फक्त केवळ शिक्षण घेणे आणि शिक्षण घेत राहणे. आणि त्यामुळं आम्ही प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि त्याच्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण हे जिजामाता महाविद्यालय बुलढाणा या ठिकाणी झालं आहे. आणि जिजामाता महाविद्यालय म्हटल्यानंतर अमरावती विद्यापीठामध्येच ते शिक्षण झालेलं असल्याकारणानं अतिशय मौलिक शिक्षण आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सर, आपलं हे जे शिक्षण झालं, हे शिक्षण घेत असताना आपण प्राचार्य या पदावर देखील आता कार्यरत आहात. तर माझा हा प्रश्न असेल की PhD म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात खूप भीती निर्माण झालेली असते, कारण PhDचा काळ जो असतो तो खूप मोठा असतो आणि ते PhD करत असताना आपल्याला विषय निवडावे लागतात. तर ते विषय कशा पद्धतीने निवडले पाहिजे आणि कोणत्या विषयामध्ये PhD केल्यानंतर त्याचा काय फायदा आपल्याला होऊ शकतो? हे बघा तरुणांनो, खरं तर उच्च शिक्षण घेऊनच माणसाने थांबलं पाहिजेत असं नाहीये. मनुष्याने अगदी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकत राहिलं पाहिजे आणि शिक्षणाची प्रक्रिया ही तिथपर्यंत सुरू राहते. याचा अनुभव येत राहतो मरेपर्यंत माणसाला. आणि म्हणून केवळ PhD करणे हे तर आपल्या व्यवसायाशी संबंधित असल्या कारणानं आपण ती करत असतो. आपण पदवीधर होतो, द्विपदवीधर होतो. आणि द्विपदवीधर म्हणजे पदव्युत्तर जेव्हा आपण डिग्री प्राप्त करतो तर ज्या विषयामध्ये आपल्याला आनंद असतो, अनेक जण एकाने कीर्तीसाठी पदव्या प्राप्त करतात, अनेक जण अर्थार्जनासाठी पदव्या प्राप्त करतात. परंतु मी विद्यार्थ्यांना सांगेल किंवा तरुणांना सांगेल की आपण अर्थार्जनासोबत ज्ञानार्जनासाठी आपण पदवी प्राप्त केली पाहिजे. आणि लेंथी प्रोसिजर असे काहीच नसते. आपला आनंद त्याच्या पाठीमागे असतो, त्याच्या मुळाशी असतो. आणि आपण त्या मुळाशी जर गेलात तर मला असं वाटतं की द्विपदवी झाल्यानंतर आपण PhD कडे गेलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. आपल्या मनात काही प्रश्न असले पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो किंवा तरुणांनो, मला आज तुम्हाला असं सांगायचं आहे की ज्यांना प्रश्न पडतात ती त्याची उत्तर शोधत असतात. ज्यांना प्रश्नच पडत नाही ती मात्र उत्तर शोधूच शकत नाही. आणि म्हणून तरुणांना तर नक्कीच प्रश्न पडले पाहिजेत. मला जगायचं आहे, मला या देशासाठी काम करायचं आहे, मला समाजासाठी काम करायचं आहे, मला आनंदी समाज निर्माण करायचा आहे. किंबहुना या समाजामध्ये ज्या काही त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आम्हाला उपचार मिळवायचा आहे. माझ्या समाजात अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती मला संशोधन करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही समाजामध्ये चांगलं काम करायचं आहे. असं जर म्हणत असेल तर द्विपदवी झाल्यानंतर किंवा पदव्युत्तर झाल्यानंतर आपण निश्चितच PhD कडे वळू शकतो. त्याची सोपी पात्रता आहे. आपल्याला साधारणतः कुठल्याही विषयासाठी पदव्युत्तर डिग्रीसाठी 55% मार्क्स असावेत. त्याच्यानंतर आपण सेट नेट ही परीक्षा उत्तीर्ण असावं. त्याचबरोबर आपण 2 पेपर, रिसर्च पेपर रेप्युटेड जर्नलमध्ये किंवा UGC केअर लिस्टमधल्या जर्नलमध्ये ते प्रकाशित केलेले असावेत. आणि मग आपलं मनामध्ये जे काही चाललेलं आहे, जो प्रश्न आपल्या मनात आहे की मला याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे, असा प्रश्न जेव्हा पडतो त्या विषयामध्ये त्या विषयाची निवड करून आपण संशोधन केलं पाहिजे. खरंच सर, संशोधन कशा पद्धतीने आणि कुठल्या विषयावरती केलं पाहिजे हे खूप सविस्तर असं सांगितलं. सर, तुमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी PhD करत आहेत? मला सांगायला आवडेल की केवळ स्वस्तुती म्हणून नाही सांगत,
तर माझं स्वतःचं संशोधन कार्य झाल्यानंतर मला PhD प्राप्त झाली. त्याच्यानंतर असं वाटलं की आपणही सुद्धा पुढे अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे आणि मी करत आहे. माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे साधारणतः एक 10 विद्यार्थी संशोधन करत होते. त्यापैकी 5 विद्यार्थी PhD झालेले आहेत. एक राष्ट्रसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात PhD झालेला आहे आणि 4 विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये PhD झालेले आहेत. बाकीचे आता 8 विद्यार्थी PhD करत आहेत आणि 2 पाली आणि बुद्धिझम या विषयात सुद्धा विद्यार्थी PhD करत आहेत. की सर, PhD करत असताना मला असं वाटतं की भरपूर गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागते, भरपूर माहिती मिळवावी लागते. तर अशा वेळेस नेमकं मार्गदर्शन घेत असताना ते कोणाकोणाचं घ्यायला हवं? मी फक्त माझ्या कला शाखेसंबंधित सांगेल की माझा विषय मराठी आहे आणि मराठी विषयामध्ये जेव्हा मी माझे मार्गदर्शक डॉक्टर SM कानडजे सर, माजी प्राचार्य राजे छत्रपती महाविद्यालय बुलढाणा यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी माझ्याकडनं अतिशय कष्टाने आणि जबरदस्त असं माझ्याकडनं काम करून घेतलेलं आहे. त्यामुळं हे अतिशय जिकरीचं काम नसते. तुमच्या मनामध्ये किती आनंद आहे काम करण्यासाठी, आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे. जर तुम्हाला प्रश्नच पडलेले नसतील तर मात्र तुमच्याकडनं चांगलं काम होणार नाही. आणि म्हणून मला काही प्रश्न पडत होते की मी सरांना म्हणायचो, सर विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या खूप आत्महत्या होतात आणि शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहे, शेतकऱ्यांचं जीवन बिकट आहे, त्याचं जगणं कठीण झालेलं आहे. आणि म्हणूनच मी अशाच एका विषयामध्ये 1960 नंतरची मराठी कविता आणि शेतकऱ्याचा जीवन संघर्ष या विषयाचा मी चिकित्सक अभ्यास केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या कवींनी किंवा लेखकांनी शेतकऱ्यांसंबंधी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत, विचार व्यक्त केलेले आहेत, कथा कादंबऱ्यातून त्यांनी ते सांगितलेले आहेत. परंतु माझ्या विषयाला मर्यादा होती. केवळ मराठी कवितेतून 1960 नंतरच्या मराठी कवितेतून व्यक्त होणारा शेतकऱ्याचा जीवन संघर्ष असा माझा PhDचा विषय होता. आणि मग माझी केवळ आवड होती आणि या लोकांच्या दुःखावर आपल्याला काही करता येईल का, चांगलं काही संशोधन करता येईल का, काही चिंतन करता येईल का, काही समाजाला मार्गदर्शन करता येईल का, या हेतूने मी त्या विषयाकडे वळालो आणि त्या विषयामध्ये संशोधन केलं आहे. खूप छान सर. तुम्ही सांगितलं की मराठी कविता देखील तुम्ही हे केलेल्या आहेत. मी कवी नाही आणि मी कविता केल्या पण नाही, परंतु मी मराठी कविता संपादित केल्या आहे. माझा पहिला एक संपादित काव्यसंग्रह आला की ज्याच्यामध्ये पोशिंद्याची कविता हा काव्यसंग्रह महाराष्ट्रातील जवळपास शेतकऱ्यासंबंधी किंवा शेतकरी बापासंबंधी जो या महाराष्ट्राचा नव्हे संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे, या शेतकरी व्यवस्थेतला, कृषी व्यवस्थेतला तो बाप आहे, तो कणा आहे. आणि त्याने जे काही कष्ट केलेले आहेत आणि जो कष्ट करून समाजाला जगण्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य समर्पित भावनेने व्यक्त करतोय, तर त्यांच्या कविता मी संपादित केल्या आणि पोशिंद्याच्या कविता या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. आणि त्या पुस्तकाला 2 पुरस्कार मिळाले. एक विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आणि एक चंद्रपूरचा एक पुरस्कार मला मिळाला आहे. तर असे 2 पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले. मला कविता अतिशय आवडतात. जीवनाचा आणि जगण्याचा आणि कमी शब्दामध्ये आपल्या अनेक भावना व्यक्त करण्याचं एक मोठं दालन म्हणजे कविता आहे. कविता माणसाला खूप जगण्याचं बळ देते, भान देते. अशा अनेक कविता आहेत. बहिणाबाईच्या कवितांनी तर म्हणजे मला खूप अक्षरशः अस्वस्थ केलं होतं. विठ्ठल वाघांच्या कविता आहेत, त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्या कविता आहेत, त्यानंतर इकडे अनिल पाटलांच्या कविता आहेत. अशा अनेक कवितांचा मी माझ्या PhDच्या प्रबंधामध्ये चिकित्सक अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे एक नाशिकचे आकाशवाणीचे अधिकारी त्यांच्या कविता आपण आहेत. अशा अनेक लोकांच्या कविता, सदानंद देशमुखांच्या कविता आहेत, आनंद यादवांच्या कविता आहेत. अशा सगळ्या कवी लोकांच्या, बरेच कवी त्यांची नावं सांगता येईल, जवळपास 100 कवी आहेत ज्या कविता माझ्या अभ्यासामध्ये घेतलेल्या आहेत आणि ज्यांनी आपल्या बापाबद्दल त्या कवितेतनं भावना व्यक्त केलेल्या आहेत. कविता एक माध्यम असं आहे की आपल्या मनातील भावना सगळ्या व्यक्त करताना कवितेच्या माध्यमातून नक्कीच ते पेनानी वहीवर उमटल्या जातात. कारण आजकाल लिखाणही पाहिलं तर फार कमी झालंय असं दिसतं आहे. कारण मोबाईलचा जमाना आला आहे, मोबाईलवरती बघितलं की झालं आणि त्याच्यावरती पोस्ट टाकतानाही आपण विचार करत नाही.
तर मला तुम्हाला हे विचारायचं वाटेल की आत्ताचं जे सध्याचं शिक्षण आहे आणि पूर्वीचं शिक्षण आहे, या दोन शिक्षणामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतं आणि कुठलं शिक्षण अधिक सोयीस्कर होतं असं आपल्याला वाटतं? खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. मला दोन्ही काठावर आहे. मागचं शिक्षण आहे मी सांगू शकेल, आणि आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020, त्याचं सुद्धा आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. कारण आता हे नवीन शैक्षणिक धोरण तरुणांना कौशल्याकडे घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये वेदना असणार आहे, संवेदना असणार आहे, माहिती असणार आहे, ज्ञान असणार आहे, आणि त्याच्या हाताला काम देखील असणार आहे. बरोबर. परंतु पूर्वीच्या काळी असा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी, त्याला काम मिळायचं नाही, तो फक्त अभ्यास करायचा आणि त्याचं अर्थार्जन व्हायचं नाही. परंतु आता पुढच्या काळामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामुळे नक्कीच विद्यार्थ्याला कौशल्याची काही पुस्तकं शिकावं लागणार आहे, अभ्यास शिकावा लागणार आहे. मला नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल एक उदाहरण नक्कीच सांगायला आवडेल तरुणांना, की आपली आई आपल्या घरामध्ये किती रोल करते विचार करा. म्हणजे ती किचनमध्ये काम करते, ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचे सगळं भांडीकुंडी स्वच्छ करते, तुमची कपडे धुते, नंतर तुम्ही आजारी पडला तर तुमची सेवा सुद्धा करते. म्हणजे अनेक पातळीवर जशी आई काम करते, तसं विद्यार्थ्याला आता अनेक पातळीवर जाऊन आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे. त्याला मराठीचा अभ्यास करायचा आहे, कविता वाचायची आहे, इतिहास पण वाचायचा आहे, त्याला ज्ञानविज्ञान म्हणजे कम्प्युटरचा सुद्धा अभ्यास यायला हवा. असं सगळं त्याला आता करावं लागणार आहे. पुढच्या काळामध्ये आईच्या भूमिकेसारखं त्याला खूप अनेक भूमिकेतनं काम करावं लागेल, तरच त्याचं ज्ञान आणि अर्थार्जन होणार आहे. पूर्वीच्या काळचं शिक्षण सुद्धा चांगलं होतं आणि आता पण चांगलं आहे, परंतु जी अभिरुची मागच्या काळात होती ती मात्र आता या काळामध्ये थोडीशी कमी झालेली आहे, उदासीनता आलेली आहे. आणि मोबाईल आल्या कारणानं या भ्रमणध्वनीने आपल्याला ते करमणुकीचं साधन नाही, ते ज्ञानार्जनाचं साधन आहे. ज्ञानासाठी त्याचा वापर व्हावा. आता आपल्या या कार्यक्रमात दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? जीवनामध्ये प्रचंड दुःख आहे, यातना आहे, तर आपण त्या यातनांना, दुःखांना म्हणजे पाहून कधीच पळून गेलं नाही पाहिजेत. त्याला टक्कर दिली पाहिजे, त्याचा सामना केला पाहिजे, त्याच्याशी दोन हात केले पाहिजे. दुःख हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो पार्ट आहे. त्याशिवाय जीवन कळतच नाही. संघर्षाशिवाय यश नाही. जितका जास्त संघर्ष तितकं यश जास्त माणसाला मिळू शकते असं मला म्हणायचं आहे. परंतु कोणत्याही संघर्षामध्ये हतबल होता कामा नये. तरुणांनो, त्यासाठी हे गाणं मी तुम्हाला नक्कीच सांगेल की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. नक्की सर. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी आयुष्याचे, एक धागा सुखाचा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा. कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मोताळा, जिल्हा बुलढाणा येथील प्राचार्य डॉक्टर गजानन नामदेव जाधव सरांशी. गजानन सर, आपल्या लोकजागर या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि तुमच्याशी बातचीत करण्याकरता खूप चांगला विषय आहे. सर, मला एवढं विचारायचं वाटेल की खेड्यातलं जीवन आपण जगलेलं आहात आणि आता शहरातही आपण जगत आहात, तर जीवनाविषयी आपण काय सांगाल? कारण संसाराचा गाडा हा देखील खूप महत्वाचा असतो, शैक्षणिक भागही खूप महत्वाचं असतं आणि शिक्षण झाल्यानंतर आपल्या आई वडिलांचा जो म्हातारपणाचा काळ असतो तोही आयुष्यात खूप महत्वाचा असतो. तर तुम्हाला याविषयी काय वाटतं की या नवीन युवक युवतींना काय सांगाल?
मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूप आवडेल. विद्यार्थी मित्रांनो आणि तरुणांनो, मी आपणास सांगेल की आपलं दैवत हे आपले आईवडील आहेत, ज्यांच्यामुळं आपल्याला हे जग बघता आलं आहे. आणि आपण उघडे डोळे ठेवून त्यांच्या कष्टाकडे बघितलं पाहिजे, त्यांच्या जगण्याकडे बघितलं पाहिजे, ना की त्यांच्या कोणत्या चुकाकडे बघितलं पाहिजे. आपल्याला त्यांची परिस्थिती समजून घेता आली पाहिजे. आपल्या आईवडिलांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाढवलं आहे आणि आपल्याला त्या परिस्थितीमध्ये बदल करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की केवळ ज्ञानामुळं आपण आपल्या जीवनामध्ये बदल करू शकतो. अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये प्रचंड वाताहत आहे, तणाव आहे, संघर्ष आहे, भाकरीची सोय नाही, परंतु अशा अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण मिळवलं आणि त्यामुळं त्यांनी आपल्या असंख्य अशा संकटावरती मात केली, संघर्षावर मात केली आणि त्यांनी समाजामध्ये आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या आईवडिलांनी आपल्याला ज्या ठिकाणी जन्माला घातलेला आहे, ज्या समाजात जन्माला घातलेला आहे, ज्या गावात जन्माला घातलेला आहे, तर आपण त्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं आणि समाजाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. तरुणांनी त्यासाठी झटलं पाहिजे. आपल्या जे जन्माचं ऋण आहे ते फेडण्यासाठी काम केलं पाहिजे. तरच मला असं वाटतं की आपण तरुण आहोत. आणि तरुण या शब्दाची खूप सुंदर व्याख्या करता येईल की जो आयुष्य म्हणजे या काठावरून पुढच्या काठापर्यंत, जसं की साधारणतः 18 वय लागलं आणि साधारणतः 25-30 वर्षापर्यंत तो तरुण असतो, मग तो प्रौढ होतो, आणखी पुढे मग माणूस होतो. तर त्याला हा जो काळ आहे त्याला 10 वर्षाचा, त्याला तो काळ तरुण जाता आलं पाहिजे. त्याने तिथं थांबलं नाही पाहिजे, त्याने तिथं स्वतःला संपवलं नाही पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे, समाजासाठी आपलं जीवन सार्थकी केलं पाहिजे. सर, खूप छान आपण सांगितलं. म्हणतात ना की शरीर जरी थकलं तरी मन कधीच थकत नाही, आणि शरीराने जरी साथ दिली नाही तरी मनाने जर साथ दिली तर आपण म्हातारपणात पण तरुण राहू शकतो आणि असंच जोमाने काम करू शकतो जर मनाने ठरवलं तर. सर, कार्यक्रमाचा वेळ होतो आहे, तर जाता जाता आपण आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? श्रोत्यांना मला एक आवाहन असं करायचं आहे की मी एका छोट्याशा गावातनं आलो. जिल्हा परिषद शाळेतनं शिकत अगदी अमरावती विद्यापीठामध्ये PhDचा मार्गदर्शक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात मार्गदर्शक आहे. मी हे सगळं करू शकतोय, आपण सुद्धा करू शकता. आणि आज मी माझं दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य आहे. आमचे अध्यक्ष महोदय यांनी संधी दिली, मी त्या संधीचं सोनं करत आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी जो उरी चित्रपटाचे जे ओरिजिनल नायक आहे राजेंद्र निंबोरकर साहेब, आणि जेवढे देशाचे मोठे संरक्षक होते, या लोकांनी सर्जिकल स्ट्राईक केले होते, मी त्या लोकांना विद्यार्थ्यांच्या भेटीला आणलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मी त्यांना विद्यार्थ्यांच्या भेटीला आणलं होतं. आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अधिकारी व्हावं, विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विभागात आपलं मोठं नाव करावं. आणि एवढंच मी त्यांना सांगेल, त्यांनी कधी थांबू नये, त्यांनी कधी हरून जाऊ नये. ज्यांना कुणाला अडचण असेल त्यांनी कधीही मला भेटावं. मी त्यांच्या अनेक दुःखातून, संकटातून, त्यांच्या संघर्षातून त्यांना बाहेर आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि मी असाच प्रयत्न श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय मोताळा या ठिकाणी करत आहे आणि मी त्या कामामध्ये मी स्वतः हॅपी आहे. नक्कीच सर, आपल्या याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असेच अनेक विद्यार्थी आपल्या हाताखालून घडत जावं, PhD करून आपलं स्वतःचं नाव खूप मोठं उज्ज्वल करत राहो. जाता जाता मी एवढंच म्हणेल की सुंदरता नसली तरी चालेल, पण सोज्वळता असली पाहिजे. सुगंध नसला तरी चालेल, पण दरवळ असायला पाहिजे. नातं नसलं तरी चालेल, पण आपुलकीचं बंधन असायला पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल, पण स्नेहमय गोड संवाद मात्र नक्कीच असायला हवा. आणि श्रोतेहो, हाच गोड संवाद आपण लोकजागर या कार्यक्रमातून नक्कीच पुढच्या भागात देखील घेऊयात. पण आता तुर्तास इथे रजा घेऊयात. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती सांगितली त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर.